स्मशानातील सोनं. नमस्कार. आपल्यासाठी सादर करीत आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित लोकप्रिय मराठी कथा स्मशानातील सोनं. शेजारच्या गावामध्ये एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरतं आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते. त्या अकराळविक्राळ ढगांतून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता. वारा मंद वाहत होता. त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलामध्ये बसलेल्या त्या 50 झोपड्या विखुरलेल्या होत्या. जुने पत्रे, चटाया, फळ्या, पोती यांनी तिथे घराचा आकार घेतला होता आणि त्या घरामध्ये माणसं राहत होती. बेकार वस्तूंनी तिथे बेकारांवर छाया धरली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथे स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोरं खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावाच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. त्याला आता अंधाराची गरज होती. तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नर्मदा त्याच्या जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा अंगापिंडाने जबरा होता. तो भर पहिलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद मान, दाट भोवया, पल्लेदार मिशा, रुंद पण तापट चेहरा हे सर्व पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच भरत असे. भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं. पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईमध्ये येऊन काम मिळावं म्हणून त्याने सगळी मुंबई पालथी घातली होती. पण त्याला काम मिळालं नव्हतं. आपल्याला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात त्या जंगलात आला होता. मुंबईमध्ये सर्व आहे पण काम आणि निवारा या 2 गोष्टी नाहीत. यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता. त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरामध्ये एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं. त्या जंगलामध्ये काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत होता. त्यानं कुदळ उचलताच काळा पाषाण तोंड पसरत होता. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु 6 महिन्यातच ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली, आपलं काम सुटलं. ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला. उद्या काय, हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला. अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता. तो एका ओढ्यावर थांबला. त्याने तिथे आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला. त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख मढ्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती. त्या मानवी हाडांच्या जळक्या राशी पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. एखादा बेकार असेल बिचारा, कंटाळून मेला असेल, सुटला असेल एकदाचा, असं मनाला तो सांगू लागला. आपणही असंच मरणार. 2 दिवसांमध्ये उपासमार सुरू. मग नर्मदा रडत बसेल, बायको मलोल होईल आणि आपण सुद्धा काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्या राखेच्या ढिगाऱ्यावर काहीतरी चमकलं. तसा भीमा पुढे आला. त्यानं वाकून निरखून पाहिलं. तिथं 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकचून मूठ दाबली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत. त्याला हर्षातिरेक झाला. मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला. जगण्याचा नवा मार्ग सापडला. आणि मग दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसनवाटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून ती चाळणीत चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, बुगडी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही रोज घेऊन येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भयी होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबाने प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्याने ठाव घेतला. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी, कवट्या फोडी, मनगट कुटे, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येतेवेळी नर्मदेसाठी खजूर घेई. त्याचा तो धंदा अखंड चालला होता.
भीमा प्रेताची राख चाळून जगत होता, त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. ज्याच्या राखेमध्ये सोनं असेल ती श्रीमंताची राख आणि सोनं नसेल ती राख गरिबाची, अशी त्याची ठाम समजूत झाली होती. आणि म्हणून मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं, गरिबानं मरूच नये असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही, असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत असे. जो मरतेसमयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तोच भाग्यवान असतो, असं त्याचं मत होतं. बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसनवटीत धुंडाळीत होता. मढं हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. सूर्य मावळला, सगळीकडे अंधार पसरला. भीमाच्या बायकोने भीमाला जेवण वाढलं. तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठेतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नगं, आपल्याला कुठंतरी दुसरं काम करा. मढं, मढ्याची राख, सोनं, संसार हे सगळं विपरीत आहे. लोक नाव ठेवतात. तू बोलू नको. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं. तो चिडक्या स्वरामध्ये म्हणाला, मी काय भीक मागितली? त्यांचं काय जातं? उद्या माझी तिरडी उचलल्यावर कोणी पेटवणार आहे का? अहो तसं. नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, मला वाटतं भूतासारखं हे हिंडणं चांगलं नवं. मला भीती वाटते म्हणून म्हणते. हो, मसनवाट्यात भूत असतं ते कोणी सांगितलं तुला? अगं ही मुंबई. हे मुंबईचं एक भूताचा बाजार आहे. खरी भूत घरात राहत्यात आणि मेलेली भूत त्या मसनवाट्यात घुसत्यात. भूताची पैदास गावात होते, रानात नाही, भीमा तिला म्हणाला. त्याचंही बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमाने निघण्याची तयारी केली. तो गुरगुरत तिला म्हणाला, अगं, मुंबई चाळून मला काम मिळालं नाही, पण मढ्याची राख चाळून मला सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा मला 2 रुपये मिळाले, पण आता सहज ही राख मला 10 रुपये देते. आणि असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्दता नांदत होती आणि भीमा निघाला होता. भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला फडकं बांधलं होतं, वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखेमध्ये कांदार पहार घेऊन तो ढेंगा टाकत होता. त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी लुगडं, एक परकर पोलकं, खजूर एवढाच विचार तो करीत होता. आज तो बेडर झाला होता. वातावरण घुमत होतं, क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं. एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठेतरी घुबड घुतकार करून त्या भेसूरतेमध्ये भर घालीत होतं. त्या निर्जन जंगलामध्ये सर्वत्र ओसाड दिसत होतं. कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला. त्याने खाली बसून दूर पाहिलं. गावामध्ये सामसूम झाली होती. अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानामध्ये शिरून त्या आजच्या सावकाराची नवी कबर शोधू लागला. फुटकी गाडगी मोडक्या तिरड्या बाजूला सारीत या कबरीवरून त्या कबरीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेपणीपाशी जाऊन काडी ओढून पाहू लागला. एका रांगेने तो अंदाज घेत निघाला होता. आकाशामध्ये ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता. पण एकाएकी वीज चमकली आणि ढगाच्या कप्प्यात ती नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी कबर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती, म्हणून तो चपळाई करीत होता. त्याला घाम फुटला होता, पण तो भान हरपला होता. मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाळलं. या टोकापासून त्या टोकाला जाऊन तो पोहोचला आणि हतबल होऊन मटकन बसला. वर भरभरत होतं. मोडक्या तिरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दातच खात असावं असं ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला आणि तोच सर्व काही शांत झालं. आवाज येईनासा झाला, परंतु तोच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीने भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यामध्ये आज तो प्रथमच भयभीत झाला, परंतु दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला. कारण जवळच ती नवी कबर होती आणि 10-15 कोल्हे जमून तिला चौफेर उकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. कबरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी भगदाड पाडायला आरंभ केला होता. आजूबाजूला कबर उद्ध्वस्त करण्याचं काम ती करत होती, परंतु पुन्हा त्यांच्यातली भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकांवर गुरगुरत होती आणि पुन्हा नाकानं वास घेत होती
आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती. हा सर्व प्रकार लक्षात येताच भीमा चिडला. त्याने प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या कबरीवर जाऊन बसला. कबरीवरचे दगड त्याने उपसून बाजूला कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्हे चमकली आणि दुरून बसली. तसा भीमाला चेव आला. कोल्ह्यांच्या आधी आपणच कबर उकरायची असं ठरवून तो कबरीवरची माती काढू लागला. आणि त्याच वेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं आणि एक कोल्हा पिसाळून भीमावरती धावला. क्षणामध्ये भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं झटकून त्याने हातातील पहार सरळ धरली. तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला. कोल्हा पुढे येताच त्यानं दणका दिला. झपाट्याने कोल्हा गारद केला. बाजूला पडून त्याने पाय झाडून प्राण सोडला. आणि मग रणधुमाळी सुरू झाली. पुन्हा भीमा कबर उकरू लागला आणि मग सर्व कोल्हे त्याच्यावर तुटून पडले. एका भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमाने निम्मी कबर उकरून मढं अर्ध उघडं केलं होतं, पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातामध्ये पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली. चारही बाजूने कोल्हे त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हा येईल तिकडे तो दणका मारित होता. कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक लचका तोडून पळत होते. गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता. पशु आणि मानव यांचं मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा तो हल्ला थांबला आणि अंधारामध्ये दबा धरून ते सर्व कोल्हे विश्रांती घेऊ लागले. आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या कबरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि त्या कबरीत तो उतरला. तोच पुन्हा कोल्हे तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्हे पराभूत झाली आणि त्यांनी आपला पराजय कबूल केला. आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेमध्ये हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं. मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली. तडतडीत ताटलेलं मढं त्याच्या पुढे त्या कबरीत उभं होतं. त्याने चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानामध्ये मुदी होती. ती भीमानं ओरबाडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्याने त्याच्या तोंडामध्ये बोटं घातली, पण प्रेताची दातखीळ घट्ट बसली होती. क्षणामध्ये त्याने आपली पहार प्रेताच्या जबड्यामध्ये घालून तशी कवळी उसकटली. एका बाजूने ती पहार जबड्यामध्ये घालून दुसऱ्या बाजूने त्याने आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडामध्ये घातली आणि त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केली. सर्वांनी हुकी देऊन पळ काढला. पण त्यांच्या ओरडण्याने गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे, कोणी प्रेत खाल्लं, चला चला, असं कुणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला. त्याने प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईने पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले. आणि बोटं काढण्याऐवजी प्रथम त्याने पहार काढली आणि त्याची 2 बोटं प्रेताच्या दातात अडकली. अडकित्यामध्ये सुपारी सापडावी तशी ती सापडली. भयंकर कळ त्याच्या अंगात सळसळली आणि त्याचवेळी गावातनं कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्याने बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला त्या प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तर तो अधिकच चिडला. त्याने हातातील पहार प्रेताच्या टाळूवर जोरात मारली आणि त्या दणक्याने त्याची बोटं अधिकच अडकली. प्रेताचे दात बोटात रुतले. त्याच्या अंगामध्ये मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आपल्याला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील, नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाले करतील, असं वाटून भीमा व्यतीत झाला. वैतागला, निर्भान झाला आणि सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला. मढ्या सोड, मला सोड, तो जोराने ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता आणि मग त्याने विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि हळूच बोटं ओढून काढली. तेव्हा ती कातरली गेली होती. फक्त चामडीला चिटकून ती लोंबत होती. ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला. भयंकर कळ अंगामध्ये घेऊन तो पळत होता. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची ती स्थिती पाहून घरामध्ये रडारड सुरू झाली होती. त्याच दिवशी डॉक्टरने भीमाची 2 बोटं कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली. ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी ती 2 बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता. आणि श्रोतेहो, याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोनं ही लोकप्रिय कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ती कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअरसुद्धा अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका अशाच नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.